रत्नागिरीच्या लांजामध्ये जागेच्या वादावरून भावावरच प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। रामचंद्र माने यांच्यावर चुलत भाऊ अरुण मानेंकडून प्राणघातक हल्ला झालाय। लांजा तालुक्यातील कुरचुंब या गावात मानेवाडीतली ही घटना आहे। डोक्यात लोखंडी रॉड घातला आणि त्याच्यामुळे रामचंद्र माने गंभीर जखमी झाले। रामचंद्र मानेंच्या मदतीला आलेल्या शेजाऱ्यांवर सुद्धा अरुण माने यांनी हल्ला केलेला आहे। या हल्ल्यामध्ये रामचंद्र मानेंसह एक महिला गंभीर जखमी झाली आहे। त्यांच्यावर सुद्धा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि आरोपी अरुण माने विरोधात गुन्हा दाखल झालाय। लांजा पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केली आहे। काका जे आहेत चुलत काका ते पोलीसमध्ये होते आधी आणि आता ते रिटायर झालेले आहेत। सो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी पहिला डोक्यात वडिलांच्या हल्ला केला त्या रॉडने आणि त्यानंतर डोक्यात मारल्यानंतर वडिलांना थोडंसं हे झालं, अंधारी आल्यासारखं झालं, परंतु त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली, लगेच मदतीसाठी आवाज द्यायला सुरुवात केली आजूबाजूच्या लोकांना। हेच होतं की वडिलांना मारल्यानंतर मग आतमध्ये जाऊन कडी खोलून आईला मारायचं हे त्याचं प्लॅनिंग होतं, पण ते तिथे राहिलं कारण का आजूबाजूची लोक धावून आली। त्यांनी तिथे त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते थांबवण्याच्या नादात त्यांनी त्यांच्यावरती पण मारायला सुरुवात केली आणि त्यांनाही जखमी केलं। त्यातल्या एका माझ्या काकीला, चुलत काकीला हातावरती 3 टाके पडलेले आहेत, एक काका आहे त्यांचा पाय सुजलेला आहे। हे सगळं प्रकरण तिकडे एकंदरीत सोमवारच्या दिवशी झालं। पोलीस खात्यात काम केलेली व्यक्ती जेव्हा रिटायर झाल्यानंतर अशा काही गोष्टी करते तेव्हा मात्र सिस्टमने आणि मीडियाने किंवा माध्यमांनी याकडे खूप जास्त जातीने लक्ष देणं गरजेचं आहे, कारण का कुठेतरी चुकीचा मेसेज समाजाकडे तो जातोय आणि आम्हाला कुठेतरी असं वाटतं की त्यांना ती साथ दिली जाते, की कुठेतरी ही व्यक्ती आपल्या सिस्टमचा भाग होती आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्या प्रकारे साथ दिली जाते। तर आमची एवढीच विनंती आहे, माझी गाव पातळीवर असणाऱ्या प्रत्येकाची, कारण का प्रत्येक जण निषेध करतोय या गोष्टीचा, की त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी। आमचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, आमच्या कायद्यावरती विश्वास आहे आणि त्यामुळेच आम्ही सर्व माध्यमांना विनंती करतो की त्यांनी कठोर कारवाई या व्यक्तीवरती, म्हणजे जो माझा चुलत काका आहे अरुण माने, याच्यावरती कठोर कारवाई करावी, एवढीच माझी विनंती आहे। धन्यवाद। तर आपण रत्नागिरीतल्या लांजामधली ही बातमी बघतोय। जागेच्या वादातून चुलत भावानं थेट डोक्यात लोखंडी रॉडनं वार केलेला आहे आणि जखमी झालेले आहेत। रामचंद्र माने यांच्या मदतीला आलेल्या शेजाऱ्यांवर सुद्धा आरोपी अरुण मानेंनी हल्ला केला आणि त्याच्यावर सध्या गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी अटक देखील केली आहे।